बऱ्याच वर्षापूर्वी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याच्याकडे मोठा पाण्याचा तलाव होता, ज्यामध्ये खूप मासे असायचे. राजाने त्या माशाची काळजी घेण्यासाठी एका मच्छीमाराला कामावर ठेवले होते. त्या मच्छीमाराचा स्वभाव खूप चांगला होता. तो राजाच्या सर्व आज्ञा पाळत असे. जेव्हा जेव्हा राजाला मासे खाण्याची इच्छा व्हायची, तेव्हा तो मच्छीमाराला त्याच्या आवडीचा मासा आणायला सांगायचा. मच्छीमार नेहमीच त्याच्यासाठी खूप चविष्ट मासा आणायचा. एके दिवशी राजाला प्रश्न पडला की त्याला दरवेळी इतका चविष्ट मासा कसा मिळतो. एके दिवशी राजाला त्याच्या मित्राकडून कळाले की मच्छीमाराला मासे पकडता येत नाही, पण तरी तो राजासाठी इतके स्वादिष्ट मासे कसे आणतो. एके दिवशी राजाने विचार केला की आपण तो मासे कसे पकडतो हे बघायचे. राजाने ताबडतोब शिपायाला मच्छीमाराला बोलवण्याचा आदेश दिला आणि त्याला तिथला सर्वात मोठा मासा पकडण्यास सांगितले. मच्छीमार मासे पकडण्यासाठी तलावाकडे जात असताना राजा पण लपत त्याचा पाठलाग केला. तळ्याजवळ पोहोचताच मच्छीमाराने मंत्र म्हटला आणि त्याच्या पायाजवळ मोठा मासा पडला. वाकून तळ्याला नमस्कार केला आणि राजवाड्याकडे निघून गेला. राजा मागून सर्व काही पाहत होता. हे दृश्य पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले. मग राजा राजवाड्यात गेला. एके दिवशी संधी पाहून राजाने मच्छीमाराला विचारले, तुला मासे पकडण्यासाठी कोणता मंत्र येतो? जो मंत्र म्हटल्यावर मासे स्वतःहून तुझ्याकडे येतात. मला तो मंत्र शिकव. राजाचे शब्द ऐकून मच्छीमार विचारात पडला. तो म्हणाला, मला माफ करा, मी हे मंत्र शिकू शकत नाही. राजा शांत बसला नाही. त्याने मच्छीमाराकडून सारखे सारखे मंत्र शिकवण्याचा आग्रह धरला. शेवटी त्याला भाग पाडण्यात आले आणि त्याने तो राजाला शिकवला. मंत्र शिकल्यानंतर एके दिवशी राजा एकटाच तलावाच्या काठावर गेला आणि मंत्र म्हटला. तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक मासा पडला. यानंतर राजा खूप आनंदी झाला. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. राजाला या मंत्राबद्दल सर्वांना सांगायचे होते. एके दिवशी संधी पाहून त्याने त्याच्या दरबारातील सर्वांना या मंत्राबद्दल सांगितले. राजाचे शब्द ऐकून सर्वांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले की या मंत्राबद्दल कुणी सांगितले. यावर राजा म्हणाला, खूप दिवसापूर्वी एक महान ऋषी भेटले, त्यांनीच या मंत्राची माहिती दिली. राजाचे म्हणणे ऐकून सर्व मंत्रीही या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी तलावाच्या काठावर पोहोचले आणि त्यांनी मंत्र जप सुरू केला. मंत्र्यांनी अनेक वेळा मंत्र जप केल्यानंतरही एकही मासे तलावातून बाहेर आले नाही. राजाला सर्व मंत्र्याच्या पुढे लाज वाटली. यानंतर तो मच्छीमारावर रागवला आणि त्याला शिक्षा करण्याचा आदेश दिला. मग अचानक तलावातून आवाज आला आणि तो म्हणाला की तलावातून एकही मासे बाहेर आले नाही. यात दोष त्याचा नाही, उलट यात दोष तुझा आहे. तुम्ही तुमच्या गुरुला तुमचा गुरु म्हणून स्वीकारले नाही, ज्यांनी हा मंत्र तुम्हाला शिकवला. म्हणूनच तलावातून मासे बाहेर आले नाही. तुम्ही जर तुमच्या गुरुला स्वीकारले असते तर हे घडले नसते. तलावाचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाला त्याची चूक कळाली. त्याने ताबडतोब मच्छीमाराची माफी मागितली आणि त्याला आपला गुरु म्हणून स्वीकारले. यानंतर मंत्र्याने काम करायला सुरुवात केली आणि राजाही आनंदी झाला. तात्पर्य, माणसाने कधीही खोटे बोलू नये.